नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर सध्या आपण व्हिडिओमध्ये यूट्यूबवरती वगैरे बघतो की एक खोड पद्धत वगैरे जास्त करून भरपूर माल लागलेला वगैरे आपण बघतो. बेस्ट आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती मला नाही. पण जे काय दिसतं ते एकदम बेस्ट आहे आणि पॉझिटिव्ह आहे. मित्रांनो, या ठिकाणीही तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी सुद्धा एकच खोड आहे. काही ठिकाणी वरून 2 आलेले आहेत. तर एकच खोड आहे, जास्त करून एकच खोड आहे. मेन जे आहे ते एकच ब्रँच आहे, लक्षात घ्या. जी मेन ब्रँच आहे ती एकच आहे. हे का या ठिकाणी पण बघा, इकडेही बघा एकच आहे मेन ब्रँच. हो का, या ठिकाणी पण बघा एकच ब्रँच आहे खालून येणारी जी आहे ती. तर मित्रांनो, या ठिकाणी मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं हे आहे की या ठिकाणी मी जे बगलफुट्या आहेत ना त्या काढत नाही. बगलफुट्या काढत नाही, कारण एक खोडमध्ये काय असतं की काही जण मांडव पद्धत वगैरे करतात किंवा जास्त करून झाड एक शिवडी न्यायचं आणि त्यानंतर मग त्याला वर फुट्या वगैरे ठेवायच्या. तर मी बुडातूनच याला बगलफुटी काढत नाही. कारण का, तर माझं टार्गेट वेगळं आहे मित्रांनो. मी फार लवकर बाग धरणार आहे आणि याला पानगळ वगैरे नसणार आहे आणि कातर तर आपण 18 महिने लावत नाही. मी अगोदरच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं आहे. तर अशा पद्धतीनं हे बगलफुटे आहेत ना मित्रांनो. आता एक छोटीशी फूट आहे ही, पण त्या ठिकाणी बघा हे दिसतंय छोटंसं आहे. आपल्याला वाटतं गर्दी करेल, काढून टाकावं, पण ती बगल आहे आतमध्ये गर्दी करत नाही, हवा खेळती राहण्यासाठी अडथळा करत नाही आणि म्हणून ती काढायची नाही. तर त्याला सगळ्यात अगोदर कळी लागणार मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण बगलफुट्या ज्या आहेत त्या न काढता एक खोड पद्धतच म्हणा, पण बगलफुट्या आता या ठिकाणी एक खोडच पद्धत आहे, पण बगलफुट्या आहेत त्या न काढता मी त्याला माल घेणार आणि त्यानंतर मग 18 महिन्यानंतर हे झाड ज्यावेळेस छाटलं जाईल मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही जसं बघता व्हिडिओमध्ये, तर त्या पद्धतीनं ते काय होईल, तर एक शिवडीच असल्यासारखं तयार होईल. तर अशा पद्धतीनं सध्या व्यवस्थित ग्रोथ चालू आहे झाडांची. फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं झाड काटक आणि कडक होत आहे मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारची जर सघन दाट लागवड करत असाल तर नक्कीच करा. लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्या, प्रयोग करून बघा. थोड्याफार प्रमाणात करा आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस लोक काय म्हणतात ना, तर ते तुम्हाला मॅटर करणार नाही. जसं की माझ्याबद्दल आहे, मी 2012-13ला माझी बाग होती आणि मोठमोठे शेतकरी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, बघून गेलेले आहेत. त्यावेळेस तर बघा फार वैशिष्ट्यपूर्ण होतं की एवढ्या जवळ लागण करून डाळिंब सेटिंग होईल का, एकमेकाला झाड थटल्यानंतर काय होईल वगैरे, मनात बऱ्याच शंका होत्या. पण लोक प्रॅक्टिकल जेव्हा इथे येऊन जायचे त्यावेळेसच ते पॉझिटिव्ह व्हायचे की खरंच हे होतं आहे आणि त्यासाठी कॉन्फिडन्स राहावा. तर धन्यवाद.